मुंबईतील हवेमध्ये धुलीकणांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलंय। मुंबईच्या देवनारमधील हवा ही अति वाईट, तर त्यासोबतच वांद्रे कुर्ला सायन या ठिकाणची मुंबईतील हवा ही वाईट या श्रेणीत गणली जात असल्याचं पुढे आलं। यासोबतच आपण जर बघितलं तर मुंबईतील या वायू प्रदूषणाचा परिणाम आता दृश्यमानतेवर देखील दिसून येतोय। संपूर्ण आपण जर मुंबईत बघितलं पहाटेच्या वेळी एक धुक्याची चादर पसरली असते, मात्र जे हवामान तज्ञ सांगतात ही धुक्याची चादर नसून मुंबईच्या हवेमध्ये जे धुलीकण आहे हे धुलीकणाचं प्रमाण यामुळे दृश्यमानता कमी झाली असल्याचं या ठिकाणी सांगितलं जातं। यासोबतच मुंबईतील हवेची गुणवत्ता मोजण्यासाठी जे ॲप्स तयार करण्यात आलेले, या ॲपच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांपासून सतत मुंबईतील हवेची गुणवत्ता ही मध्यम ते वाईट या स्वरूपात नोंदली गेली असल्याचं देखील पुढे आलं। यासोबतच अशा प्रकारचे जे धुलीचे कण या हवेमध्ये असतात याचं प्रमाण देखील वाढलेलं आहे। साधारण 2.5 पासून ते 10 पर्यंत हे धुलीकण या हवेमध्ये वाढलं असल्याचं बोललं जातं। त्यामुळे वायू प्रदूषण हा मुंबई समोरचा एक मोठा धोका ठरतोय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। आणि या वायू प्रदूषणामुळे श्वसनासारखे आजार असतील, यासोबतच डोळ्यांना खाज येणे आणि सतत सर्दी खोकला आणि घसा खवखवणे असतील, अशा पद्धतीच्या आजारांना सामोरं जावं लागतं। त्यामुळे मुंबईकरांनी आपली योग्य काळजी घेणं गरजेचं आहे असं देखील तज्ज्ञांचं मत आहे। कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईक, अक्षय कुडकेलवार, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।